हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा आपलं 2 दिवस झालं व्लॉग काय आलेलं नाही, कारण की माझी दाढ काढलेली। मला जास्त बोलताच नाही येत होतं, आज पण येत नाही एवढं, पण मी बोलते। आज व्लॉग स्टार्ट करते, आज ठीकठाक आहे। तर बघा अशी आपली आज सुरुवात होती असं। आज विठ्ठलाच्या भजननी मस्त अशी झालेली आहे। आंघोळ वगैरे झाली, भाजी पण टाकली, पीठ पण मळले, बसले। पेपर आलाय का बघ बाळा खाली, आजचा नाही आहे तो कालचा आहे। म्हटलं थोडंसं पेपर वाचाव, मग पूजा नाही करायची मला। तर मी काय म्हणत होते, तर बघा माझा दात फायनली मी काढला आला। तर पेपर आलेला आहे बघा आजचा, म्हटलं थोडा पेपर वाचाव। आणि कुठला बोर्ड रफ करायचा आहे आता, सकाळी सकाळी आधी लिहिणार आहे। तर बघा आता उठले, वॉकिंगला जाऊन आली आहे मी। सकाळी जाऊन आली, ही नाही उठत होती म्हणून मी जाऊन आली, ही उठली आता, ही पण जाऊन आली। तर समोरच आहे। मग बघा मी आता बसले, मला बोलता पण नाही येत राव। तर बघा माझी साफसफाई नवरात्रीची अशीच पडली, तुम्हाला काय सांगू मी, कधी करू सांगा। असं आजारी पेशंट नाही मी जर वाटलं तर भांडे लावायला बाई लावून बाबा, माझ्या नाही झालं तर माहिती आहे का। तर जाऊन दे, एक दिवस भांडे घासले नाही तर काय नाही, खूप सारे भांडे मला नाही होणार। आणि ही एरोप्लेन एवढं डोकं खाल्ले, सकाळपासून एवढं डोकं खाल्लंय काय पेपर वाचते। बाळा तू बोर्ड खाली कशाला आणतीयस ग, खाली बसायला कमी आहे का? मला टाकू दे, बोर्ड खाली आणती, वरच्या रूम मध्ये असतं, खाली आणती मग वरती नेत नाही, मग मलाच नाही, मग इकडे लय अडचण होती। म्हणजे छोटं नाही मोठंच आहे, पण मला नाही वाटत पसारा नाही आवडत असं जास्त। तुम्हाला दाखवते हे बघा, सकाळी सकाळी काय चालू आहे, काय लिहिते बाबा? टाइम टेबल मग होय। तर बघा चालू आहे, हँडरायटिंग बघा कसली भारी आहे आतापासून। तर पण खूप स्लो आहे माहिती आहे का, त्याच्यामुळं बुक इनकम्प्लीट राहतात स्कूलमध्ये। तर चला तिला करू द्या, तुम्हाला दाखवते। भाजी टाकली आणि पीठ मळले। हे बघा इकडे अशी मस्त गवार शिजतीये, अशी का दिसते असं नका म्हणू, कारण की आहे ना मी शेंगदाणे आहे ना सगळी भाजी शिजली ना मगच टाकते, नाही का, नाही तर सगळी चव जाते भाजीची। असं वास सुटलाय मस्त। आणि इकडे बघा पीठ मळलेलं आहे। आता हे पसारा बघा, आता एवढे भांडे कमी आहेत, आता बघा जमा होत आहेत थोडे थोडे। आणि इकडे पाणी ठेवलंय, चला मी भाजी शिजून घेते। तर बघा 2-3 दिवस म्हणजे 2 दिवस भात वरणवरच होते आणि आईस्क्रीम खाल्ले खूप सारे। तर बघा आता काय सांगू, आता परत असं बोलणार मी वाटते बहुतेक। तर सगळे आज गार्डन मध्ये म्हणत होते परत जाड व्हायला लागले तर खरंच मला खूप टेन्शन, मला तर असं नाही वाटत, पण ठीक आहे जाऊन द्या। तर चला मी आता काय करते, चपात्या करून घेते। बा आंघोळ कधी करणार आहेस? तर तिला आंघोळ करायची, ती आता काही करणार नाही, ती करत बसली। चा पप्पांना उठव जा ना। तिचे पप्पा नाईट करून येतात, परत डे कामाला जातात। सकाळी येतात 7 वाजता, मग झोपतात 10 वाजेपर्यंत, 10:15 पर्यंत, मग 10 वाजता 10:30ला उठून परत त्यांच्या दुसऱ्या कामाला जातात। मग संध्याकाळी येतात किती वाजता, 7, कधी 6:30, 7, 8, 9, 10 पर्यंत थांबतात, परत नाईटला जातात। खूप मेहनत करतात। पण चला मी काय करते, आता चपात्या करून घेते। आज काय म्हणते, वरचा बिछाना सगळं धुवून टाकावं आणि उद्याच्याला भांडे जमले तर घासणार, नाहीतर बाई लावणार। स्कूल आहे तर चला, बोलती माझी मुलगी भांडे घासणार तर चलो मी आता चपात्या करून घेते। बघा फायनली माझ्या चपात्या बनवून झालेल्या। इकडं रात्रीचा भात होता ना, त्याला जिरा राईस केला बघा। मिस्टर नाश्ता करून गेले, आता खातात असं माहिती का। आणि रात्री बघा इकडे थालीपीठ म्हणजे धपाटे केलेले, एवढे सारे वाजलेत, किती पण कमी स्वयंपाक करून त्या वाजतोच म्हणजे राहतो सारे।
हा तो आता मुलीला बघा गवारची भाजी ना आवडत, आता तिच्यासाठी इकडे दूध ठेवले प्यायला. हे बघा शेंगदाणे टाकून असं टिफिनला सुकी छान वाटते आहे ना, म्हणून अशी केली की खात नाहीत, भाज्याच नाही खात. आता कुठल्या भाज्या बघा पडलं प्लेट खाली. ब्लॉगच्या नादामध्ये असं होतं. तर चला तिला तिथे खायला. आवरलं सगळ्यांचं. आता मी काढणार आहे माझी साफसफाई. पहिलं पडद्यापासून सुरुवात करते बघा. ह्या साईडला क्लिअर येतं. हे रशी कपडे सुकवायला बांधली. आता जेव्हा काढेल तेव्हा काढन. तर बघा आता काढते ब्लँकेट धुवायला. इकडे पटापटा बाथरूम मध्ये. आणि मी नाही धुणारी बरं का आजचे कपडे. हो ना धुवायला लावणार. मला नाही होते काय माहिती. मला ना खूप असं विकनेस पण आलंय. दात काढल्यामुळं आहे ना, मी जेवलेच नाही, नुसतं वरण भात खाल्ले थोडं थोडं. तर मला लय पाय ते दुखत आहे, म्हणून म्हटलं आहोंनाच आज धुवायला. तर चला मी काय करते, पहिलं कपडे भिजत घालते, म्हणजे ते आहे ना पटापटा निरम्यामध्ये ते मस्त धुतील. तर साहेब आले बघा कशी गोदड्या धुते, तुम्हाला दाखवते. हे बघू शकतो. मग कसं जड आहे, मग मी कशी धुत असन दरवेळेस. हा काय, हा तुडवा निरमा टाका त्याच्यामध्ये आणि मग तुडवा. नळ चालू करा. हा देते. पहिलं ते तुडवा तर निरमा टाकायला लागन त्यात. ह्यात बाहेरच्या मध्ये निरमा टाका, तुडवा बाहेरच्या मध्ये टाका. हो स्वच्छ, मग परत नाही होत लवकर धुवायला. आता हा तर चला मी साहेबाकडून बघा गोदड्या धुवून घेते. बघा असं माणसाला गोदड्या धुवायला लावली मी. बघा कशी आहे ना हो. बघा कशी आपटताय ते. बघा घासा आता, घासा. काय घासा आता आपण. आहो तिकडे चाललंय, तिकडे ह्याच्या तिकडे. हे बघा एवढं सारं भिजत घातलंय मी. इकडे 2 झाले ह्या बकेट मध्ये. बघा हे वाले धुतले, तेवढे बाकी आहेत आणखीन. चला फायनली बघा गोदड्या झाल्या. मिस्टरांनी गोदड्या धुतल्या आणि मला एवढा पसीना आला बघू शकता. आता मी बेड काढलाय साफ करायला. म्हटलं नाही का बेड साफ करूया, आणि कपडे तर वरचा बेडरूम आज सगळं क्लीन करून घेणार आहे. मग उद्याच्याला खालचं करता येईल. आता काय गोदड्या तर नाही धुतल्या, तर भांडी तर घासू शकते, नाहीतर बाहेर लावू शकते. 500-600 रुपये घेतात. तर बघूया उद्याचं उद्या. आजसाठी बघा बेड काढला. आता इकडं सगळं हे साफ करणार, आणि टॉवेल वगैरे सगळं धुतले मी तुम्हाला दाखवते. आणि कोणाकोणाचं टेरेस असं कपड्यांनी भरले नक्की कमेंटमध्ये सांगा, दाखवते. हे बघ हा एवढे कपडे झालेले आहेत. इकडे गाद्या वगैरे उषा वगैरे सगळं सुकायला टाकलं. हे बघा इकडे तिकडे, आणि इकडे हे बघा झाले धुवून ब्लँकेट वगैरे सगळं. हे बघा उशीचे कवर सगळं 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 धुवून झालेलं आहे वरचं. आता फक्त राहिलेलं, आता फक्त मी आज साफ करणार. इकडचं मस्त असं सगळं जाळं वगैरे काढून बघा कसा पसारा पडला. आणि सगळं काढलं बेड मधलं सगळं, म्हणजे सगळं काढलंय. आणि आता मी साफ करणार आहे हे सगळं. तर चला, हे पसारा इकडच्या साईडला खूप आहे. तर चला आजचा ब्लॉग कुणाकुणाच्या घरात असं चालू आहे तयारी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला हे बघा गरम होते तर चेहरा लगेच लाल होतो माझा. ते कपडे सुकवले ना उन्हातून आले तर बघा देवाने कसं बनवले काय माहित. तर चला बाय.